पेपर 1 पासून सुरुवात करूया। पहिलं प्रॅक्टिकल आहे व्होल्टेज रेग्युलेटर यूजिंग झीनर डायोड। ही स्लिप आहे, त्यातला पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ सर्किट डायग्राम अँड असेंबल सर्किट फॉर झीनर रेग्युलेटर विथ ब्रिज रेक्टिफायर अँड फिल्टर कॅपॅसिटर। ह्या क्वेश्चनला 5 मार्क्स आहेत। तर तुम्हाला पेपरमध्ये ही डायग्राम काढायची आहे, पूर्ण डायग्राम ज्याच्यामध्ये ब्रिज रेक्टिफायर आहे, फिल्टर आहे, झीनर डायोड आहे, ही पूर्ण सर्किट डायग्राम आणि याला तुम्ही बघू शकता, याला 5 मार्क्स आहेत। सेकंड क्वेश्चन इज राईट स्पेसिफिकेशन फॉर कंपोनंट यूज। या क्वेश्चनला पण 5 मार्क्स आहेत। सो इथे तुम्हाला ही कंपोनंट लिस्ट लिहायची जी तुमच्या जर्नलमध्ये तुम्ही लिहिलेली आहे। थर्ड क्वेश्चन इज कनेक्ट द सर्किट अँड मेजर व्होल्टेज अक्रॉस झीनर फॉर डिफरंट इनपुट व्होल्टेज अक्रॉस द फिल्टर। आता त्यांनी काय म्हटले, मेजर व्होल्टेज अक्रॉस झीनर। जेव्हा मेजर असतं त्यावेळी आपल्याला त्याचे टेबल जो आहे त्याचा तो लिहायचा आहे, म्हणजे हा ऑब्झर्वेशन टेबल हा तुम्हाला लिहायचा आहे। आणि कनेक्ट द सर्किट म्हटले तर एक लाईन लिहायची, सर्किट इज कनेक्टेड, आणि त्यानंतर हे ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं। या क्वेश्चनला पण तुम्हाला 5 मार्क्स आहेत, तुम्ही बघू शकता। देन क्वेश्चन नंबर 4 इज प्लॉट ग्राफ ऑफ इनपुट व्होल्टेज वर्सेस आउटपुट व्होल्टेज। ग्राफ आपण सगळ्यांनी काढलेला आहे झीनर डायोडचा, त्या ग्राफला 5 मार्क्स आहेत। पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 कॅल्क्युलेट पर्सेंटेज लाईन रेग्युलेशन। आपण कॅल्क्युलेट करत नाही, त्याऐवजी तुम्हाला क्वेश्चन येईल राईट नोट ऑन लाईन रेग्युलेशन। जसे इथे तुम्हाला वाचता येईल, मी तुम्हाला जे स्लिपचे फोटो पाठवलेले आहेत ग्रुपवर, त्याच्यात तुम्ही बघू शकता राईट शॉर्ट नोट ऑन लाईन रेग्युलेशन। तर हे लाईन रेग्युलेशन हा जो क्वेश्चन आहे ह्याचा आन्सर तुम्हाला आपल्या पेपर सोल्युशनमध्ये, हे जे पेपर सोल्युशन आहे ह्याच्यामध्ये पेज नंबर 24 वर आहे। मी आता तुम्हाला दाखवते पेज नंबर 24 वर कुठला आन्सर आहे। हे आहे पेज नंबर 24 आणि ह्याच्यावर तुम्हाला लाईन रेग्युलेशनचा एक पॅराग्राफ बघायला मिळेल। तर ही शॉर्ट नोट तुम्ही प्रिपेअर करून यायची आहे। ही जनरल शॉर्ट नोट आहे, कारण ती तुम्हाला 317 जर तुम्हाला प्रॅक्टिकल आलं तर त्यात पण ह्या शॉर्ट नोटचा यूज होणार आहे। ही तुम्हाला 5 मार्क्सला प्रॅक्टिकलसाठी उपयोगी आहे। सो ही शॉर्ट नोट त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायची आहे। आणि क्वेश्चन नंबर 6 जो आहे दॅट इज ओरल, ते तुमची वायवा होणार आहे। सो तुम्हाला टोटल ह्याच्यामध्ये 25 मार्क्सचा थेअरी पेपर, म्हणजे थेअरी पेपर नाही म्हणू शकत आपण, पण तुम्हाला ऑन पेपर हे तुम्हाला लिहायचं आहे। हे लिहिलं तरच तुम्हाला हे 25 मार्क्स मिळणार आहेत। पुढचं प्रॅक्टिकल आहे 317 व्होल्टेज रेग्युलेटर। आता याच्यामध्ये आपण 2 पार्ट केलेले आहेत। फर्स्ट पार्ट केलेला आहे आपण लाईन रेग्युलेशन, सेकंड पार्ट जो आहे लोड रेग्युलेशन तो आपण केलेला नाही म्हणून या स्लिपवर काट मारलेली आहे। आणि थर्ड पार्ट आहे 317 व्होल्टेज रेग्युलेटर। आता सगळ्यात आधी आपण फर्स्ट पार्ट बघूया 317 लाईन रेग्युलेशन। त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन ड्रॉ सर्किट डायग्राम अँड असेंबल द सर्किट फॉर 317 रेग्युलेटर विथ ब्रिज रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किट। मगासारखंच ही मेन मोठी डायग्राम काढायची आणि त्या डायग्रामला तुम्हाला आहेत 5 मार्क्स। सेकंड क्वेश्चन आहे राईट स्पेसिफिकेशन्स विथ पिन डायग्राम फॉर कंपोनेंट यूज। आता इथे बघा, इथे आपल्याला पिन डायग्राम म्हणजे ही IC आहे 317। कंपोनंट लिस्ट तर आपल्याला लिहायचीच आहे ही, पण त्याच्यासोबत आपण जे IC वापरले तिचे पण आपल्याला स्पेसिफिकेशन लिहायचे, जे आपण इथे कंपोनंट लिस्टमध्ये लिहिलेले नाही आहेत। तर ते स्पेसिफिकेशन तुम्ही थेअरी पार्टमध्ये लिहिलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। बघा, ही ICची पिन डायग्राम आहे। त्यानंतर हे त्याचे फीचर्स जे आपण लिहिलेले आहेत, हे फीचर्स म्हणजेच त्याचे स्पेसिफिकेशन आहेत, हे तुम्हाला लर्न करून यायचे आहेत आणि त्या क्वेश्चनमध्ये लिहायचे आहेत। ह्याच्यावर, ह्या स्पेसिफिकेशनवर तुम्हाला वायवामध्ये पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे स्पेसिफिकेशन खूप महत्त्वाचे आहेत। थेअरी पेपरला पण बऱ्याचदा हे विचारलं जातं। तर पुन्हा सांगते, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला ही कंपोनेंट लिस्ट काढायची आहे, त्यासोबत तुम्हाला 317चे स्पेसिफिकेशन जे इकडे आपण लिहिलेले आहेत थेअरी पार्टमध्ये ते तुम्हाला लिहायचे आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ R1 R2 फॉर आउटपुट व्होल्टेज Vout इक्वल टू डॅश वोल्ट अँड मेजर आउटपुट व्होल्टेज फॉर व्हेरियस लाईन व्होल्टेजेस। आता ह्याच्याऐवजी तुम्हाला क्वेश्चन काय येईल, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज। आता आपल्याला R1 R2 दिलेले आहेत,
R1 R2 तुम्हाला दिलेले आहेत. हे कॅल्क्युलेशन आपण केलेले तुम्हाला आठवत असेल फॉर्म्युल्याने V आउटपुट इक्वल टू V रेफरन्स R2 अपॉन R1 प्लस 1. सो आपण 330 आणि 100 ओमचं कॉम्बिनेशन वापरलेलं आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज आलेलं 5.37 वोल्ट आलेलं. सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला लिहायचं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये त्याच क्वेश्चनमध्ये मेजर आउटपुट व्होल्टेज फॉर व्हेरियस लाईन व्होल्टेज आपण 5 to 15 वोल्टचे व्होल्टेज दिलं आणि त्याला कसं आउटपुट व्होल्टेज 7 वोल्ट नंतर कॉन्स्टंट राहिलं ते तुम्हाला जर आठवत असेल तर हा टेबल. सो आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय काय लिहायचं आहे, हे कॅल्क्युलेशन लिहायचं आहे आउटपुट व्होल्टेजचं आणि हे ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे प्लॉट ग्राफ ऑफ इनपुट व्होल्टेज वर्सेस आउटपुट व्होल्टेज. आपण ग्राफ काढलेला आहे ज्याच्यामध्ये आपण 5.4 वोल्ट कॉन्स्टंट दाखवलेलं. सो हा ग्राफ काढायचा आहे, त्याला आपल्याला 5 मार्क्स आहेत. देन क्वेश्चन नंबर 5 अगेन राईट शॉर्ट नोट ऑन लाईन रेग्युलेशन. मगाचची शॉर्ट नोट आपल्याला ह्याच्यामध्ये पण लिहायची आहे. सो आपण ती शॉर्ट नोट तुम्ही झिनरसाठी पण आणि 317 लाईन रेग्युलेशन दोन्हीसाठी आपल्याला उपयोगी आहे. नंतर यातली नेक्स्ट स्लिप आहे 317 व्होल्टेज रेग्युलेटर, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये आपण R1 R2चे वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरलेले 100 ओम 220 100 330 220 330 1K 2.2K 331K हे कॉम्बिनेशन वेगवेगळे वापरलेले आणि तो कसं आपल्याला आउटपुट व्होल्टेज आणि कॅल्क्युलेटेड व्होल्टेज सेम देतो ते आपण दाखवलेलं. सो हा तो पार्ट आहे. सो ह्याचे क्वेश्चन बघूया आपण. पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ सर्किट डायग्राम अँड असेंबल द सर्किट ऑफ 317 रेग्युलेटर विथ ब्रिज रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किट. अगेन आपली जी पहिली डायग्राम आहे तीच आपल्याला ड्रॉ करायची, ही वाली डायग्राम मोठीवाली. सो यानंतर क्वेश्चन नंबर 2 राईट स्पेसिफिकेशन विथ पिन डायग्राम फॉर कंपोनेंट यूज. सेम वरच्यासारखंच आन्सर लिहायचं. ही कंपोनेंट लिस्ट काढायची आणि 317चे तुम्हाला स्पेसिफिकेशन लिहायचे जे ते आपण थेरी पार्टमध्ये लिहिलेले तिथे. देन क्वेश्चन नंबर 3 कॅल्क्युलेट आउटपुट फॉर व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ R1 R2 ॲटलिस्ट 5. सो हा जो टेबल आपण काढलेला आहे तो टेबल आपल्याला लिहायचं आहे, त्याला 5 मार्क्स आहेत. 5 कॉम्बिनेशन आपण ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. देन पुढचा क्वेश्चन आहे मेजर आउटपुट व्होल्टेज फॉर ईच ऑफ अबोव कॉम्बिनेशन. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेट आउटपुट फॉर व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ R1 अँड R2 ॲटलिस्ट 5. हे कॅल्क्युलेशन करायचे आहेत क्वेश्चन नंबर 3 मध्ये, जे तुम्हाला मी ज्यांनी केले नव्हते त्यांना डबल करायला लावलेले आहेत. तर हे कॅल्क्युलेशन लिहायचे आहेत आपल्याला. 5 मार्काला हे 5 कॅल्क्युलेशन आहेत. आणि आता जे मी टेबल सांगितलं ते टेबल आपल्याला लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. मेजर आउटपुट व्होल्टेज फॉर ईच ऑफ अबोव कॉम्बिनेशन. सो हे आपल्याला टेबल लिहायचं आहे हे वाला. देन कम्पेअर द कॅल्क्युलेटेड अँड ऑब्झर्वड आउटपुट व्होल्टेज अँड फाइंड डिफरन्स बिटवीन देम. आता पुन्हा आपण हे टेबल लिहायचं आहे. आपण काय केलेलं, एकाच टेबलमध्ये आपण डिफरन्स पण लिहिलेला आहे. सो तुम्हाला काय करायचं, हे टेबल पुन्हा लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. इथे ग्राफ नाही आपल्याला ह्या स्लिपसाठी. सो क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये आपल्याला 2 वेळा टेबल लिहायचं आहे, एकदा 4 साठी एकदा 5 साठी. आणि क्वेश्चन नंबर 6 इज ओरल.